महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू व पान मसाला यावर बंदी आहे. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात पान मसाला व सुगंधी तंबाखूची तस्करी होत असते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्ता यांनी अवैध धंदे बंद करण्याचे पोलीस प्रशासनाला सक्त आदेश दिल्याने काही महिन्यापासून अवैध धंदे थंडावले होते. मात्र लोकसभा निवडणुका संपताच अवैध धंदे पुन्हा हळूहळू सुरू होत असल्याचं दिसून येतंय. त्यातच विमल पान मसाला, श्रीजी, तानसेन, कमला, पसंत, RMD, राजश्री यासारख्या महाराष्ट्रात बंदी असलेल्या पान मसाला व सुगंधित तंबाखूची नंदुरबार जिल्ह्यात विशेषतः शहादा तालुक्यात खुलेआम विक्री होत आहे. जागोजागी कचऱ्याच्या ढिगात पडलेले विमल गुटख्याचे रिकामे पाऊच पाहिले असता गुटखा विक्रीला राज्यात बंदी असल्याचं कुठेही दिसून येत नाहीये. गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई थंडावल्याने जागोजागी पान टपऱ्यांवर विमल व तत्सम प्रकारच्या गुटखा सर्रास विकला जात असल्याचं दिसून येत आहे. प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क, शहादा.